उन्हाळा लागताच आपण साठवणीचे पदार्थ करण्यासाठी तयारीला लागतो। त्यातलाच एक पदार्थ म्हणजे कैरीचं चटकदार लोणचं। तर ते वर्षभर खराब न होण्यासाठी काही टिप्स आहेत, काही ट्रिक्स आहेत, तर त्या आज आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर तुम्ही बघताच क्षणी आपल्याला हे खावंसं वाटणार असं लोणचं इथे तयार आहे। तर आज आपण याच लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत। खूप टेस्टी आणि चटकदार असं लोणचं इथे तयार झालेलं आहे। तर चला मग साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूयात। तर इथे मी फोडी घेतलेल्या आहेत, ते छान कट करून घेतलेले आहेत। फोडी कट केल्याच्या नंतर आपल्याला त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर फॅन खाली 3 ते 4 तासासाठी आपल्याला फॅन खाली छान सुकवून घ्यायच्या आहेत। त्याला अजिबात ओलसरपणा नको, छान अशा वाळल्या गेले पाहिजेत। आणि इथे मी कारळ व मोहरीची डाळ घेतलेली आहे, एक वाटी घेतलेली आहे। 1 वाटी मोहरीची डाळ, 1 वाटी कारळ घेतलेला आहे, 2 ते 3 चमचे लाल तिखट घेतलेला आहे, 2 चमचे हळद पावडर घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे 1 वाटी। आणि इथे मी 2 किलोचं प्रमाण आहे। कैरी 2 किलो असल्यामुळे मी इथे अर्धा किलो शेंगदाण्याचं तेल अगदी कडकडीत गरम करून, अगदी त्याच्यामधून धूर निघेपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। आणि नंतर थंड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा लवंग आणि 1 चमचा मिरे घातलेले आहेत। तर आता हे आपण जे साहित्य घेतलेलं आहे मसाल्याचं, ते मिक्सरमध्ये सर्व साहित्य टाकून आपण याला छान मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। जसं की मोहरीची 1 वाटी डाळ, 1 वाटी कारळ, मीठ, हळद, तिखट, हे सर्व आपण मसाले मिक्सरमधून एकदा छान एकजीव फिरवून घेणार आहोत। आणि नंतर या सुकवलेल्या फोडीवरती हे मसाल्याचं सामान आपण टाकून घेणार आहोत। हे व्यवस्थित एकजीव आपल्याला इथे करायचं आहे। तर तुम्ही इथे आंब्याची फोड टेस्ट करून पाहू शकता। जर मीठ तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही अजून याच्यामध्ये टाकू शकता, पण 1 वाटी प्रमाण जे आहे ते अगदी बरोबर आहे। खूप जास्त जर आपण मीठ टाकलं तर खूप आपलं लोणचं जे आहे ते खारट होऊ शकतो, त्याच्यामुळे अगदी प्रमाणात आपल्याला याच्यामध्ये मीठ, हळद, तिखट टाकायचं आहे। खूप जास्त त्याच्यामध्ये आपल्याला मसाला वगैरे जास्त याच्यामध्ये टाकायचा नाही, अगदी लोणच्याला लागेल इतपतच आपल्याला याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे। छान मिक्स झाला की हे तेल तुम्ही बघू शकता, मी याच्यामध्ये बोट बुडवलेलं आहे। इतकं आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि तेल, आणि नंतरच या लोणच्यावरती टाकून घ्यायचं आहे। गरम असताना अजिबात तेल याच्यामध्ये टाकायचं नाही। तर आपल्या कैरी ज्या आहेत, कैरीच्या फोडी ज्या आहेत त्या तेलामध्ये छान मुरल्या पाहिजेत, इतपत आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं लोणचं जे आहे ते व्यवस्थित छान टिकतो। तर आता हे सर्व आपल्याला या फोडींना तेल छान मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व बाजूनी हे तेल लागलं गेलं पाहिजे। आणि एक हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये किंवा जे आपल्या चिनी मातीच्या बरण्या असतात त्या बरण्या आपल्याला अगोदरच हे लोणचं करायच्या अगोदरच आपल्याला या बरण्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत, कोरड्या करून घ्यायच्या आहेत, आणि नंतरच याच्यामध्ये आपल्याला हे लोणचं भरून घ्यायचं आहे। तर इथे लोणचं मी छान बरण्यांमध्ये भरून घेतलेलं आहे। याच्यावरती झाकण लावून आपल्याला दररोज याला छान रोज एकदा 8 दिवसासाठी रोज एकदा आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व बाजूने हे जे आपलं लोणचं आहे ते छान व्यवस्थित मुरलं जाईल। तर अगदी 4 ते 8 दिवसामध्ये हे छान लोणचं मुरतं। तर खूप टेस्टी असं इथे लोणचं तयार झालेलं आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही उन्हाळा स्पेशल चटकदार लोणच्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करावं। पुन्हा भेटूया असेच एका उन्हाळी साठवणीच्या पदार्थाबरोबर। तोपर्यंत बाय।